तर बियरचं तुम्हाला आता गिफ्ट दाखवतो मी. आज का भेटला बिऊ तुला? पहा गाईज, आपण कुठं आहो? एवढ्या मोठ्या खाली ट्रकच्या खाली किती चक्क्यात पाहू शकता तुम्ही. तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलो ना इकडं हार्वेस्टरच्या मागं जांबाच्या झाडात जांब खायसाठी. तर जांबाचं झाड तर भरपूर मोठं आहे, पण जांबा आपले छोटे छोटे दिसत आहेत. तर 2-3 जांब तोडलून आता आम्ही, अजून बाकीचे 2-3 अजून तोडायचे बाकी आहेत. तर जांब भेटला एक नंबर. आता नकुल बाकीचा जांब पाडत आहे, तर हा खाऊन पाहतो. एक नंबर. तर बियरचं तुम्हाला आता गिफ्ट दाखवतो मी. आज का भेटला बिऊ तुला? बास्केटबॉल। बास्केटबॉल. तर पहा तिकडे व्यू कडे बास्केटबॉल है. तो कैसे लग रहा है तुमको? बहुत मजा आ रहा है। बहुत मजा आ रहा है. सरप्राइज गिफ्ट मिला क्या? अरे कचरे में मत जा बेटा. कसा वाटला सरप्राइज? अरे यार, लागत होता. कसा वाटला व्यू सरप्राइज? सांग ना. राव दे, बॉल देऊन दे. कसा वाटला सरप्राइज सांग. कसा वाटला? टेस्टी. आमच्या हार्वेस्टर होत्या ज्या झाकाच्या राहिल्या होत्या, म्हणजे फारी पावसामुळे उडली होती हवाधुनीमुळे. तर आता पहा गाईस, एवढी मोठी पिवरी फाडी टाकली आहे, पूर्ण झाकून झालेली आहे. आणि आता 3 हार्वेस्टर आहेत आणि एक सिंगल हार्वेस्टर आहे, ते बाहेर ठेवली आहे. आणि 6वा महिना लागला तरी पण पावसाला सुरुवात नाही झाली. त्याच्यामुळे पहा गाईस, हा मलबेरीचा झाड होता, तो मरून गेला बिचारा. आणि हा पण ग्राफ्टिंगचा मँगो आहे, इथून ग्राफ्ट केली आहे, पण हा पण थोडा थोडा कोंबेल्यासारखी वाटत आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता 3-4 वर्ष झाले हा आंब्याचं झाड. तर एवढा मोठा झाला पहा, म्हणजे 2 वर्षाआधी तर लहानचाच होता माझ्यापेक्षा लहान, आणि 2 वर्षात पहा माझ्यापेक्षा डबल टिबल हाईटचा झाला. आणि याला मी ग्राफ्टिंगही करून पाहिलं होतं इथं, पण ते काही सक्सेसफुल झाली नाही. इकडून पहा गाईस कसा दिसत आहे पूर्ण डोंगर, पण हे आहे पूर्ण आपली फारी झाकून ठेवली आहे. याच्या आतमध्ये आहेत हार्वेस्टर. तर खालून पहा गाईस, आपण कुठं आहो? एवढ्या मोठ्या खाली ट्रकच्या खाली किती चक्क्यात पाहू शकता तुम्ही. तर हे ट्रक नसून आपले हार्वेस्टरच्या 3-3 टाल्या ठेवल्या आहेत इथं. तर त्याच आहेत. पहा किती मोठा, पूर्ण झाकून ठेवल्या आहेत, पावसामुळे झाकून ठेवा लागला. इकडून बरोबर दिसत असतील तुम्हाला, म्हणजे पूर्ण पिवळी फारी झाकली आहे वरून.